नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त वळणावर आलेली आहे. मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट दाखवलेला आहे आणि मंडळी त्याच्यामुळे आता भैरवीचा खरा चेहरा ह्या तिलोत्तमाच्या समोर येणार आहे. हो मंडळी, ज्यावेळेला भैरवीने तो डॉक्टर आता सारंगला इंजेक्शन देण्यासाठी पाठवलेला असतो, त्यावेळेला हे सगळं बोलणं जे असतं ना, म्हणजे त्या मासचं, डॉक्टरांचं आणि भैरवीचं हे बोलणं मोनिकाने ऐकलंय. आणि कधी नव्हे तो मोनिकाने असा काही शहाणपणा केलाय आणि जाऊन सगळं सत्य तिने सावलीला सांगितलंय. आणि मंडळी त्या क्षणी आता सावलीने कसलाही पाठचा पुढचा विचार न करता त्या डॉक्टरांना आणि भैरवीला दोघांना सुद्धा सारंगला ते इंजेक्शन देताना रंगे हात पकडलंय. आणि मंडळी ज्या क्षणातही भैरवी तिलोत्तमाच्या हाताला लागते, त्या क्षणी 8 वर्षांपूर्वीचा झालेला सगळा भूतकाळ त्यांच्या समोर आलेला आहे. कशा प्रकारे या भैरवीने आणि राजकुमारने सारंग आणि ह्या दोघांना सुद्धा वेगळं केलं, त्याचा संसार उद्ध्वस्त केला. आणि मंडळी एवढंच नाही तर ओवी ही सारंगची मुलगी आहे हे सुद्धा भैरवीने आता सगळ्यांना सांगितलंय. नेमकं हे कसं घडलंय, काय घडलंय, सावलीने या सगळ्या गोष्टींची कबुली कशा पद्धतीने करून घेतली, सगळं सगळं काही आपण व्यवस्थित पाहूया. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी आपण मागच्या भागात पाहिलं होतं की ओवीने इकडे सावलीला विठुरायाच्या रूममध्ये घेऊन आलेली असते, म्हणजे विठुरायाची भेट घडून दिलेली असते. आणि ओवीला आता सावली घट्ट मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू सो मच, किती गोड आहेस तू, माझ्या विठुरायाची पुन्हा तू मला भेट घडून दिलीस, माझ्या आयुष्यातले ते दिवस पुन्हा ते माझ्या आयुष्यात आणलेस. आणि सावलीने खरंच खूप घट्ट अशी तिला मिठी मारलेली असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ओवी म्हणते सावली टीचर एवढंच नाही आहे, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची, आणखीन एक गोष्ट सांगायची. सावली म्हणते काय बरं. तेवढ्यात तिने एक धागा आणलेला असतो, तो धागा ती सावलीच्या समोर धरते आणि म्हणते हे बघा काय ते. सावली म्हणते की गंडा, हा कशासाठी. ओवी म्हणते की हा गंडा हाच आहे जो तुम्हाला मी शिष्य म्हणून माझ्या हातात बांधायचा आहे, विठुरायाच्या साक्षीने. मंडळी जेव्हा ताई अशी म्हणते ना ओवी, सावलीला खरंच तिचं मन भरून आलेलं असतं आणि तर खरं तिला खूप आनंदसुद्धा झालेला असतो. तर मंडळी इकडे असं दाखवलं आहे की हा मास आणि ही भैरवी बोलत असतात आणि त्यांच्यामध्ये आता त्यांनी त्या डॉक्टरला सुद्धा बोलवलं आहे. आता हिने ऑफर दिली आहे बरं का त्या डॉक्टरला, की जे काम तू आधी केलं होतंस, ज्या पेशंटला, कोमात गेलेल्या पेशंटला जे इंजेक्शन दिलंस, तेच इंजेक्शन आता तुला आणखीन एका पेशंटला द्यायचं आहे. डॉक्टर म्हणतात पण हे खूप रिस्की आहे आणि माझ्या या मेडिकल इथिक्समध्ये बसत नाही आहे, मी हे नाही करू शकत. ही म्हणते की हो, मग ज्या वेळेला तू आधी हे काम केलंस, आधी माझ्या एका पेशंटला दिलंस, तेव्हा तुझे एथिक्स कुठे गेले होते. ते म्हणते तसं नाही मॅडम, ती गोष्ट थोडीशी वेगळी होती, त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे ना, त्या माणसासोबत काय घडलं. नाही मी आता पुन्हा असं नाही करू शकत. भैरवी म्हणते की तुम्ही पहिल्यांदा मला इथे भेटायला आलात तेव्हा येताना बाईकवरून आला होतात आणि आज भेटायला आलात तेव्हा 4 व्हीलरमधून आलात. तुम्हाला कळते का की तुमच्या एका कामामुळे तुमच्यामध्ये किती फरक झाला आहे, किती बदल पडला आहे. जर हे काम तुम्ही पुन्हा केलं तर तुम्हाला ह्याच्यात डबल, नाही सोडा, ट्रिपल ट्रिपल पैसे मिळतील. तरी पण तो म्हणतो की मॅडम, पण एखाद्या व्यक्तीशी असं खेळणं आणि जर ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली तर, नाही खरंच हे माझ्या इथिक्समध्ये बसतच नाही आहे, मी हे नाही करू शकत. भैरवी म्हणते की कसले इथिक्स आणि कसलं काय, कोणाला काही कळणार नाही आहे. तो म्हणतो की नाही हो मॅडम, जर कोणाला कळलं ना तर माझं लायसन कॅन्सल होईल, माझं करिअर, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल हो मॅडम. आणि हा गुन्हा एवढा मोठा आहे ना, मला आयुष्यभर जेलमध्ये सोडावं लागेल. नाही मॅडम प्लीज असं काही करू नका. भैरवी म्हणते अहो, तुम्ही मागे जे केलं त्याचं काही झालं का. आता तो माणूस गेला, तो माणूस संपला, पण ती गोष्ट कुठे बाहेर येऊ दिली का. नाही ना, ते सगळं मी मॅनेज केलं. ह्या वेळेला सुद्धा असंच होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळं तुम्ही केलं आहे, तुमच्यामुळे झालं आहे किंवा तुमच्या नोकरीवरती, तुमच्या करिअरवरती याचा काही परिणाम पडणार नाही आहे, ही जबाबदारी माझी. पण आता हा विचार कन्फ्यूज झाला आहे बरं का डॉक्टर. भैरवी म्हणते कसला विचार करताय, अजूनही तुम्हाला असं वाटते का. पण एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे बघा हे सगळं मी करते, जर उद्या तुम्ही पोलिसांच्या हाती सापडलात तर तुम्ही माझं नाव घेणार आणि एवढी मोठी रिस्क मी घेणार आहे का. आत्ताच बघा हे सगळं ज्या मी माझ्या लेवलला मॅनेज केलं आहे असंच मॅनेज करणार. मी तुमचं नाव कुठेही येऊ देणार नाही आहे, लक्षात ठेवा, कारण तुमचं नाव आलं तर माझंही येणार आणि मला माझ्या नावाची किंमत चांगली माहिती आहे. त्यामुळे तुमचं नाव कुठेही येणार नाही याची गॅरंटी मी देते, मी स्वतः देते, मी जबाबदारी घेते ह्या सगळ्याची. काहीही होणार नाही आहे, फक्त तुम्हाला ते इंजेक्शन मॅनेज करायचं आहे बस, बाकी काही करायचं नाही आहे. मंडळी तो माणूस म्हणतो की मॅडम हो, पण तेवढ्यात भैरवी म्हणते पण बिण आता काही नको, मी बोलले ना तुला मी डबल ट्रिपल पैसे देणार आहे, तरीसुद्धा हे पण ना बिण का करायचं आहे. आयुष्यात आता नाही पैसा कमवणार आहे, मग कधी कमवणार आहे. मंडळी तेवढ्यात तो माणूस म्हणतो मॅडम मला ना काही कळत नाही, मी तुम्हाला विचार करून सांगतो.
भैरवी म्हणते कर विचार कर. दिले मी तुला 24 तास दिले. 24 तासात विचार कर. पण मला होकारच हवाय. कारण तू हे जर आता माझं काम नाही केलंस तर आधी तू जे काम केलंस ना ते मी अख्ख्या जगासमोर मी आणेन. कळलं? आता हिने ना सरळ सरळ धमकी दिली आहे. त्याच्यामुळे ह्या डॉक्टरचा ना नाईलाज आहे. तो म्हणतो हो हो मॅडम, मी मी उद्या सांगतो ना तुम्हाला सकाळी, उद्या सकाळी कन्फर्म सांगतो. आणि तो डॉक्टर आता घाबरलाय आणि तो बिचारा तिथून निघून गेलाय. भैरवी म्हणते की बस बस आता फक्त उद्याचा दिवस. ह्या सावलीला नाही रस्त्यावर आणलं ना तर नावाची मी भैरवी नाही आहे असं ती म्हणत असते. तर मंडळी आता इकडे ओवीच्या हातातला दोरा बघून सावली म्हणते की ओवी, त्यावेळेस आता ओवी म्हणते की हो सावली टीचर, हा दोरा तुम्ही माझ्या हातात बांधायचा आहे, हा गंडा माझ्या हातात बांधायचा आहे. आजपासून मी तुमची शिष्य होणार आहे. मला फक्त आणि फक्त तुमच्याकडेच गाणं शिकायचं आहे, बाकी कोणाकडेच नाही आहे. माझा गुरु फक्त तुम्हीच आहात. आणि सावली टीचर प्लीज हा बांधा ना गंडा तुम्ही माझ्या हातामध्ये. मंडळी आता जेव्हा ही ओवी सांगत असते ना तेव्हा ही सावली रडायला लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि म्हणते की आज विठुरायाच्या साक्षीने तुम्ही माझ्या गुरु होणार आहात आणि मी तुमची शिष्य होणार आहे. आता मंडळी सावली तो दोरा घेते, जो गंडा घेते आणि ओवीच्या हातामध्ये बांधते आणि म्हणते की हो, ती म्हणते की ओवी हा फक्त गंडा नाही आहे, हा आहे आपल्या गुरु शिष्याचा नात्याचा धागा. ह्या एका धाग्यामुळे आपण दोघीसुद्धा एकमेकींशी कायमच्या बांधल्या जाणार आहोत. ओवी म्हणते की हो सावली टीचर, ह्या धाग्याचं पावित्र्य खूप मोठं असतं आणि ते आपल्याला कायमचं जपायचं आहे. आणि मंडळी आता विठुरायाच्या साक्षीने सावलीने तो गंडा जो आहे ना ओवीने आणलेला तो ओवीच्या हातामध्ये बांधते आणि ओवी खूप खुश झालेली असते. कारण फायनली सावली टीचर आपल्या गुरु झाल्यात विठुरायाच्या साक्षीने आणि मी आयुष्यभर त्यांची शिष्य म्हणून राहणार आहे. तिला खूप आनंद झालेला असतो. ओवी म्हणते की टीचर मला सांगा की हा जो गंडा आहे याचं नक्की महत्त्व काय असतं, म्हणजे का बांधला का जातो? तर सावली आता हा गंडा बांधता बांधता म्हणत असते की सावली ओवी तुला माहिती आहे का, हा गंडा म्हणजे जेव्हा एखादा गुरु आपल्या शिष्याच्या हातामध्ये बांधतो ना तेव्हा तो फक्त त्यांचं गुरु आणि शिष्याचं नातं राहत नाही आहे, त्यांच्यामध्ये समर्पण असतं. ते दोघं एक झालेले असतात प्रत्येक सुख दुःखात सगळ्यामध्ये. प्रत्येक शिष्य ज्या वेळेला हा धागा बांधतो ना, हा गंडा बांधतो, तेव्हा हा गुरु त्याच्या शिष्याच्या प्रत्येक सुखदुःखात कायम पाठीशी असतो, त्याचं रक्षण करतो. आणि मी सुद्धा तुझंच असं कायम रक्षण करणार आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं आहे की सारंग हा अजूनही कोमामध्येच आहे आणि अबीर म्हणत असतो की उठा ना सुपर हिरो, उठा ना, का असं करताय? तुम्ही सुपर हिरो आहात ना, तुम्ही स्ट्रॉंग आहात ना. त्या माणसाच्या तावडीतून, त्या गुंडांच्या तावडीतून मला तुम्ही किती वेळा वाचवलं, किती फाईट केलं. मग आता पण तुम्ही तुमच्या आजाराची फाईट करा ना आणि उठा ना. सुपर हिरो मला माहिती आहे आज तुमच्यावर जी ही वेळ आली ना ती माझ्यामुळे आली आहे. मी ना असं हट्ट करायला नको पाहिजे होता. मी जर हा हट्टच केला नसता पंढरपूरला जाण्याचा तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती ना. सॉरी सुपर हिरो, मला माफ करा. आता ही अमृता म्हणते अबीर इकडे बाळा, या सगळ्यामध्ये ना तुझी काही चूक नाही आहे. तू उगाच स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस. कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडणार असतात ना त्या घडतातच. त्याच्यामुळे तुझी या सगळ्यात काहीच चूक नाही आहे. अबीर म्हणतो बरं ठीक आहे, पण मी काय म्हणते ओवी आणि आई ह्या दोघीजणी आहेत कुठे? किती वेळ झाला मी त्यांची वाट बघतोय पण त्या काही येतच नाही आहेत. नक्की ह्या दोघींचं काही चाललंय तरी काय? आता अमृता म्हणते त्या दोघींचं काहीतरी आहे, सिक्रेट आहे. मला पण बाबा माहीत नाही आहे, मला पण काही सांगितलं नाही आहे. पण ओवीने काय सांगितलं आहे की तुम्ही दोघांनी अजिबात तिकडे यायचं नाही आणि आपण जर तिकडे गेलो तर ओवीला राग येईल, तुला माहिती आहे ना. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ त्यांची वाट बघूया. अबीर म्हणतो नाही, एक काम करा, तुम्ही इथे थांबा, मी पटकन जाऊन बघून येतो. आता अमृता म्हणते नाही हा, हे बॅड मॅनर्स आहेत, असं नाही करायचं. ओवीने आपल्याला स्ट्रिक्टली सांगितलंय की नाही की तिकडे नाही यायचं म्हणून. शहाणबळ आहे की नाही तू, त्या येतील आता लगेचच. अबीर म्हणतो नाही नाही नाही, तुम्ही इथे थांबा, मी पटकन जाऊन आलो म्हणजे आलो. आणि अबीर आता तिथून धावत गेलाय. अमृता म्हणते नाही पोर आहेत ना खरंच अजिबात ऐकत नाही आहेत. तर मंडळी इकडे दाखवलं की आता ओवीचा हातात धागा बांधून झालेला असतो आणि सावली आहे ना त्या हाताकडे बघत बसते. त्या ओवीच्या हाताची पप्पी घेते आणि म्हणते की खरंच आज तू मला जो आनंद झाला आहे, जे सुख दिलेस ना ते खूप मोठं आहे. ओवी म्हणते की टीचर हे सगळं झालं पण आता मला पटकन ही मूर्ती आहे ना लपून ठेवू द्या. जर इथे कोणी आलं आणि जर कोणी पाहिलं ना तर आपलं सिक्रेट त्यांना कळेल आणि आजीला कळलं तर आजी मूर्तीला तर घरातून बाहेर काढेल आणि सोबत आपल्याला सुद्धा. सावली म्हणते की हो. तर मंडळी आता सावली आहे ना ओवीला घट्ट मिठी मारते
आणि ना विठुरायाची जी मूर्ती आहे ना ती आता म्हणतात की हो आपण ठेवूया. सावली ती मूर्ती आता पुन्हा त्या लाल कापडामध्ये रॅप करते आणि लपवून ठेवून देते. आणि तेवढ्यातच आता ते अबीर येतो आणि म्हणतो की काय तुम्ही दोघी इथे काय करताय? काय चाललंय काय तुमचं? मला केव्हाचं सांगितलं की तू येणार तिकडे आणि मला तिकडे थांबून ठेवलं. काय करताय तुम्ही दोघी इकडे? त्यावर इथे लगेच असं ओवी म्हणते की अबीर हे बघ, हे बघितलंस का सावली टीचरने माझ्या हातामध्ये काय बनलंय ते? त्यावर आता अबीर म्हणतो धागा, लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा, हा का बरं तुझ्या आता हातामध्ये बांधलाय? सावलीने डोक्याला हात लावला आणि म्हणतो की काय अबीर? ओवी म्हणते अबीर वेडायस का रे तू? तुला कळतच नाही का? हा धागा नाहीये, हा गंडा आहे. सावली टीचरने माझ्या हातात बांधलाय. कारण आजपासून सावली टीचर माझ्या गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्य आहे. विठुरायाच्या साक्षीने बांधलाय तू मला. त्यावर अबीर म्हणतो की अरे वा, म्हणजे आजपासून तू माझ्या आईची शिष्य आणि आई तुझी गुरु. आणि असं म्हणत आता ते दोघं जण नाचायला लागतात आणि सावली सुद्धा आता त्यांच्यासोबत नाचत असते. खूप छान मुवमेंट दाखवली ही मंडळी. तर मंडळी इकडे आता दाखवलंय की जी भैरवी असते ना तिची पूर्ण आरडाओरडा दाखवलाय, संताप दाखवलाय, उगाच ओव्हर ॲक्टिंग करत असते. त्या सावलीला मी सोडणार नाहीये, माझा अपमान केला, मला असं केलं तसं केलं तिचं चाललेलं असतं. आणि म्हणते की मास्क हे बघ, काही झालं ना तर त्या डॉक्टरने हे काम केलं पाहिजे, त्याला हवे तेवढे पैसे दे, पण उद्याच्या उद्या हे काम झालंच पाहिजे. म्हणजे बघ ना, तेच इंजेक्शन जर आपण सारंगला दिलं, खंड्याला दिल्यानंतर खंड्याने आपल्याला सत्य काय ते सांगितलं कोमातून येऊन आणि तो बिचारा गेला. पण आता इकडे बघ, हेच जर इंजेक्शन सारंगला दिलं तर आपल्याकडे 3 शक्यता आहेत. म्हणजे आपलं काम तर होणारच आहे, सारंगचं काहीही होऊ दे, पण सावलीला त्रास देऊन जो मला आनंद मिळणार आहे ना त्याचा आनंदच वेगळा आहे. पहिली शक्यता म्हणजे एकतर काय, सारंगला हे इंजेक्शन दिलं तर सारंग कोमातून बाहेर येईल. बरोबर, कोमातून बाहेर आला तर ठीक आहे ना, काही हरकत नाही आहे. तसंही त्या सारंगचा मला काही फायदा नाही आहे किंवा नुकसान नाही आहे. पण एवढं मात्र नक्की, सारंग जर बरा झाला तर ही तिलोत्तमा लवकरात लवकर सावलीला घरातून बाहेर हाकलून देईल. म्हणजे माझा फायद्याचंच काम आहे. दुसरी शक्यता म्हणजे जर सारंगला ते इंजेक्शन दिलं आणि तो सारंग कोमात गेला, कायमचा कोमात गेला, तो पुन्हा कधी उठलाच नाही आहे, त्यातही माझा फायदाच आहे ना. म्हणजे सारंगचा आणि माझा काही संबंधच नाही आहे. आणि ओवी आपली सावली, तिला तर तिलोत्तमा अशी पण घरातून हाकलून देईल, कारण तिला कळेल आता हा कोमात तर गेलाय, आता काही बाहेर येत नाहीये, म्हणून ती काही जास्त वेळ तिला घरात ठेवणार नाहीये. आणि तिसरी शक्यता काय माहितीये का, एकतर ते इंजेक्शन दिल्यानंतर जसा हा खंडा गेला तसा हा सारंग सुद्धा जाईल. मग काय, सारंग गेल्यानंतर तिलोत्तमा त्या सावलीला घरी ठेवणार आहे का? मग तिचा पत्ता कायमचा कट करणार आणि आयुष्यभर ती सावलीला दोष देणार की तुझ्यामुळे माझा सारंग माझ्यापासून दूर झाला. वा वा वा, काय गोष्ट आहे खरंच. हे इंजेक्शन काही करून सारंगला दिलं पाहिजे, फायद्यात तर मीच राहणार आहे. तर मंडळी इकडे दाखवलंय की सावली येते आणि इथे अमृताला येऊन घट्ट मिठी मारते, रडत असते. अमृता म्हणते अगं सावली काय झालं काय झालं, का रडतेस तू आणि अशी एवढी भावूक का झालीस? आता सावली म्हणते की अमृतावणी खरंच थँक्यू सो मच, तुमचे आभार मी कशी म्हणू ना मला कळतच नाही आहे. अमृता म्हणते पण काय झालं, काय नक्की काय झालं? तर सावली म्हणते की तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना खरंच मी नाही विसरू शकत हो तुमचे उपकार कधीच. तुम्ही माझी विठुरायाची मूर्ती अजूनही ह्या घरामध्ये जपून ठेवली आहे. त्यावर आता अमृता म्हणते की हो, म्हणजे तुला कळालं तर कोणी सांगितलं, ओवीने सांगितलं का? त्यावर ती म्हणते की हो, मला ओवीकडूनच कळालं. तर ती म्हणते की हो सावली, काय ना तू ह्या घरातून गेल्यानंतर आईने ह्या घरातल्या तुझ्या सगळ्या आठवणी बाहेर टाकून दिल्या होत्या, सगळ्या गोष्टी फेकून दिल्या. पण मी ती विठुरायाची मूर्ती लपवून ठेवली होती, इतकी वर्ष जपून ठेवली. कारण आईंना जर ते कळलं असतं तर त्यांनी ती पुन्हा ओरडल्या असत्या आणि फेकून दिली असती. तुझ्या आईंना ह्या घरात तुझी एकही आठवण नको हवी होती. पण मी इतकी वर्ष ती जपून ठेवली, कारण मला तुझी काहीतरी आठवण माझ्याजवळ हवी होती. आणि हो, त्यानंतर ओवीसुद्धा आता विठुरायाची रोज पूजा करते, माहिती आहे का? सावलीला हे सगळं ऐकून ना खूप भारी वाटतं. म्हणते वहिनी खरंच, मी सुद्धा इथून गेले ना तेव्हा मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची खूप आठवण यायची. विठुरायाला मी कायम एकच प्रार्थना करायचे की सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवा, आनंदी ठेवा, घरावरची सगळी संकटं दूर होऊ द्या. आणि खरंच विठुरायाने माझी प्रार्थना ऐकली आहे. घरातल्या सगळ्यांना किती छान ठेवलंय त्याने. तर मंडळी आता सावली जी आहे ना तिला अजून बऱ्याचशा गोष्टी माहीतच नाही आहे. म्हणजे चंद्रकांत घरातून गायब झालाय, काय काय झालंय, ह्या गोष्टी तर अजून तिला माहीतच झाल्या नाही आहेत. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की सुशीला आणि बबलू दोघं सुद्धा बाहेर बोलत बसलेले असतात आणि बबलू म्हणतो की मला ना काही सुचतच नाहीये, काय करावं? सुशीला म्हणते की अरे विचार कर ना, काहीतरी विचार कर ना, म्हणजे काहीतरी याच्यावरती मार्ग काढावाच लागेल. कशी मी या घरातून बाहेर पडू, काय सावलीला उत्तर द्यायचं? म्हणजे बघा, मी कामानिमित्त बाहेर गेले तरी त्या सावली ताईंना टेन्शन येणार किंवा त्या विचार करणार की नवरा इतका आजारी असताना सुद्धा एखादी बायको एखाद्या केससाठी बाहेर जाऊच कशी शकते.
ती केस दुसऱ्याला मॅनेज करायला सांगू शकते ना, म्हणजे त्या तेवढ्या हुशार आहेत. त्यांच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असतं. बघा ना, म्हणजे घरामध्ये कुठली गोष्ट कुठे आहे, कोणाला काय आवडतं, काय करायचं असतं, सगळं सगळं त्यांना माहिती आहे आणि मला काही माहीत नाही आहे. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्या लगेच पकडल्या जातात आहेत. काय करू मी मला काहीच कळत नाही आहे. सुचवा ना, काहीतरी आयडिया सुचवा मला प्लीज. आणि मंडळी तेवढ्यात आता तिथे सावली आहे. त्याने म्हणते, बबलू दादा ऐका ना, हा डबा घ्या आणि डबा आहे ना बाबांना नेऊन द्या." आता म्हणतो की "अरे, ह्याच्यामध्ये एकच डबा? 2 डबे असायला पाहिजे होते ना, म्हणजे व्यंकटेश आणि जगन्नाथजींचा. तू एकच डबा?" तर आता सावली म्हणते की "अ, व्यंकटेश?" तर आता बबलू म्हणतो, "तुम्हाला माहीत नाही की व्यंकटेश तुमचा नवरा आलाय तो?" "असं कसं? म्हणजे तुमचा नवरा एवढा रिटर्न आलाय पुण्याला आणि तुम्हाला माहीतच नाही असं कसं? तुमचं नवरा-बायकोचं बोलणं होत नाही का?" सावली वहिनी, "सगळं ठीक आहे, म्हणजे तुमच्यामध्ये काही झालं नाही आहे ना?" सावली आता तो विषय टाळते आणि पटकन किचनमध्ये व्यंकटेशसाठी डबा भरायला येते. तर बबलू म्हणतो की "सावली वहिनी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल हां." सावली म्हणते की "बोला ना बबलू दादा, काय विचारायचं आहे?" बबलू म्हणतो की "मला खरं-खरं सांगा, तुमच्यामध्ये आणि व्यंकटेशमध्ये काही वाद किंवा काही झालंय का? तुमचं नातं व्यवस्थित आहे ना?" सावलीला प्रश्न पडलाय. आणि बबलूसुद्धा म्हणतो की "बघा ना, म्हणजे व्यंकटेश हा पुन्हा इकडे बेळगाववरून पुण्यात आलाय. कालच आलाय तो आणि तुम्हाला ही गोष्ट माहीतच नाहीये. असं कसं? म्हणजे तुमच्यामध्ये काही कॉन्टॅक्टच होत नाहीये का? आणि त्यांना आता येऊन हा दुसरा दिवस आहे. त्यांनी एकदाही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला का? तुम्ही कसे आहात? अबीर कसा आहे? तुम्ही बायको आहात त्यांची, अबीर मुलगा आहे. मग तरीसुद्धा तुम्हाला माहीत कसं नाही?" मला ना काहीतरी प्रश्न पडलाय. खरं-खरं सांगा बरं सावली वहिनी, तुम्ही काय माझ्यापासून लपवून ठेवताय? सावली आता ह्याला ना उत्तर देण्याचं टाळाटाळ करते बरं का इकडे मंडळी. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं की भैरवी घरी सगळ्यांना सांगत असते की एक डॉक्टर आहेत, एक स्पेशालिस्ट आहेत. ते येणार आहेत सारंगला भेटायला आणि ते सारंगला एक इंजेक्शन देणार आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे, पण ती मी रिस्क घेणार आहे. काही करून मला माझ्या सारंगला लवकर बरं करायचं आहे. मंडळी आता भैरविनीचे कान भरलेले असतात आणि सावलीला काही करून हिला घराबाहेर काढायचं आहे. पण ही तिलोत्तमा एवढ्या घाईघाईमध्ये हा निर्णय घेत असते. सावलीला घरातून बाहेर काढण्याच्या नादात तिने सारंगच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. सावलीला मात्र ही गोष्ट पटत नाहीये बरं का, कारण याचे दुष्परिणाम पण आहेत. सारंगच्या जीवावर बेतू शकतं. त्याच्यामुळे सावली हा सगळ्याच्या अगेन्स्ट आहे. तिला ही गोष्ट पटतच नाहीये. तर मंडळी इकडे दाखवलंय की आता हा मास आणि ही भैरवी दोघं जण बोलत असतात आणि आता आता मास म्हणत असतो की "मॅडम, एवढी मोठी रिस्क घेताय. ह्या इंजेक्शनमुळे सारंगच्या जीवावर बेतलं तर ही गोष्ट आपल्यावर येऊ शकते. याच्यामुळे पोलीस केस होऊ शकते, सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि आपलं नाव ह्या प्रकरणात येऊ शकतं. बघा तुम्ही विचार करा." आणि मंडळी हे सगळं काही आता ह्या मोनिकाने गपचूप ऐकलंय. म्हणजे हा भैरवीचा सारंगला मारण्याचा प्लॅन आहे हे आता तिला कळलंय मोनिकाला. आणि मोनिका आता हे सगळं जाऊन आहे ना तिकडे सावलीचे कान भरते. सावलीला सगळं काही सांगून टाकते. आणि मंडळी आता हा मोनिकाचा आपला भैरवीचा जो प्लॅन आहे, सावळी आता सगळ्यांसमोर उधळून लावणार आहे आणि हा भैरवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. तर मंडळी उद्याचा भाग खूप 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 इंटरेस्टिंग असणार आहे.